आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे जाऊन 90 जणांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्यास जेरबंद केले। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कुणाल गुलाबराव भदाने यांनी फिर्याद दिली की कविता प्रशांत भदाने व वैभव विजय पोळ यांनी संगनमत करून शिवांजली सोल्युशन अशोकस्तंभ नाशिक येथील कार्यालयात फिर्यादी यांच्या ओळखीचे साक्री तालुक्यातील एकूण 90 उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भातील सफाई कामगार, शिपाई, चालक, सुपरवायझर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग या जागेवर नोकरी भरतीसाठी आमिष दाखवून तब्बल त्यांच्याकडून 1,40,00,000 रुपयांची फसवणूक करून ते फरार झाले होते। नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदारांनी पोलीस आयुक्तांच्या सूचना मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता मानवी व तांत्रिक कौशल्य वापरत गोपनीय माहितीवरून आरोपी हा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे। अथक परिश्रम घेत श्रीवर्धन येथील 9वी रिसोर्ट वैभवनाथ पालखी रोड श्रीवर्धन येथे सापळा रचत वैभव विजय पोळ वय 49 या शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून इनोवा क्रिस्टा MS06 CD 8081 व विवो कंपनीचा मोबाईल असा 22,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे यांनी केली। दिनांक 29/5/2025 रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भदाने यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की त्यांची व एकूण 90 उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाने व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे 90 उमेदवारांकडून जवळजवळ 1,40,00,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय CP सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी आरोपीची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजय पोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती तात्काळ आम्ही माननीय DCP क्राईम श्री बचाव सर, माननीय झोन 1 श्री किरण कुमार चव्हाण सर व माननीय श्री ECP क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले। दिनांक 8/7/2025 रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती। त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट, हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठेही मिळून आला नाही, परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो। या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी 9वी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टा गाडी मिळून आली। त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजय पोळ वय 49 वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला। त्याच्याकडून एक मोबाईल, विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण 22,20,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। AKP न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण, नाशिक।